मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, इम्पॉर्टंट क्वेश्चन, सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन. हा क्वेश्चन किंवा याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे, यापैकी एक क्वेश्चन तुम्हाला बोर्डला हमखास विचारणार म्हणजे विचारणार. मित्रांनो, बोर्डाचे 4 मार्क्स तुम्हाला फिक्स करायचे. मग या एक्सरसाइजकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, कारण या एक्सरसाइजमधून बोर्डमध्ये कमीत कमी 2 क्वेश्चन्स तरी येतात. बरोबर, एक MCQ मध्ये येतो आणि एक 1 मार्क क्वेश्चन येतो. म्हणजे 2 क्वेश्चन तुम्हाला या एक्सरसाइजमधून येणार आहेत. मागची एक्सरसाइज आपली आहे प्रॅक्टिस सेट 2.1 क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण आज ते पाहणार आहोत. काल आपण याबद्दल चर्चा केली की क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, त्याचा जनरल फॉर्म काय असतो. तर ते थोडक्यात आपण थोडंसं रिवाईज करूया आणि आपण आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करूया. ओके, मग व्हॉट इज द जनरल फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन? तर तो कसा आहे, तर ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. याच्यामध्ये a नॉट इक्वल्स टू 0 अँड abc बिलॉंग्स टू रियल नंबर. करेक्ट आहे. तर आपण हा जनरल फॉर्म काल आपण शिकलो होतो. आता इथे पहा, आपल्याला एक्सरसाइजमध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते सर्व या जनरल फॉर्मवरती बेस्ड आहेत. ओके, मग आता आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया. ओके, प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आहे, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. नाव यू जस्ट हॅव टू राईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युझिंग द नंबर्स. आता तुम्हाला जनरल फॉर्म माहिती आहे की काय असतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असतं, त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल असतं, त्याचं हायेस्ट पॉवर किती असते, 2 असते. मग आपल्याला आता पाहायचं आहे की क्वाड्रॅटिक, म्हणजे इथे आपल्याला पहिला प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे की राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग कोणतेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे. मग तुम्ही कोणतेही क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकता. एक सिंपल गोष्ट सांगतो, पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला असा प्रश्न येतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं उत्तर हे तिथंच असतं. म्हणजे तुम्हाला काय दिलं जातं, तर क्वेश्चन पेपरमध्ये 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलेले असतात. कारण प्रश्न असतात की फाइंड द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग त्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असतं, ते सुद्धा पेपरमध्ये असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला एखादा MCQ आलेला असतो, त्याच्यामध्ये एक क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. म्हणजे 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तुमचे ऑलरेडी कुठे असतात, पेपरमध्येच असतात. मग बघा, आपण काय करू शकतो, एक राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी आपण लिहू शकतो 2x² प्लस 2x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. हे झालं. आणि दुसरं जे इक्वेशन आपण कशा पद्धतीने लिहितोय, तर 3x² प्लस 4x प्लस 4 इज इक्वल्स टू 0. सो तुम्ही अशा पद्धतीचे कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे काय करू शकता, तर लिहू शकता. बरोबर, हा झाला आपला प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फर्स्ट क्वेश्चन. ओके, आता आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. दुसरा क्वेश्चन काय आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, सेकंड क्वेश्चन असा आहे की तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते आहेत हे तुम्हाला ठरवायचं आहे. बघा, आता आपल्याला त्यांनी दिलेले आहेत, काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. बरोबर, तर ते क्वेश्चन्स आपण पाहूया. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे, पहिलं जे काही इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला ते आहे x² मायनस प्लस 5x मायनस 2 इज इक्वल्स टू 0. आता बघा कसं डिसाईड करतो आपण. आपल्याला जर त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल असेल, बघा आपण काही एक्झाम्पल लिहिले होते, बरोबर ना, आपण काही एक्झाम्पल सोडवले होते लास्ट सेशनमध्ये. आपण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही याची एक ॲक्टिव्हिटी पण होत्या, त्या ॲक्टिव्हिटीसुद्धा आपण काय केल्या होत्या, तर सॉल्व केल्या होत्या. मग ते कशा पद्धतीने केल्या होत्या, आपण काय केलं होतं, तिथे आपल्याला एक व्हेरिएबल आहे का नाही हे चेक करायचं होतं. मग जर एक व्हेरिएबल असेल तर आपण काय करायचो की तिथे लिहायचो की हा यस इथे एक व्हेरिएबल आहे. ओके, त्यानंतरने आपण काय करायचो की त्याची हायेस्ट पॉवर ही किती आहे का नाही ती चेक करायचो आपण. तर त्याची हायेस्ट पॉवर आपण 2 आहे का नाही हे चेक करायचो. आणि जर ते असेल तर मग आपण काय म्हणायचो की यस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो इन दिस क्वेश्चन, याच्यामध्ये तुम्ही जर म्हणू शकता की इन दिस इक्वेशन किंवा इन दिस क्वेश्चन x is the only variable. Correct है? In this question x is the only variable and maximum index of x
अँड मॅक्सिमम इंडेक्स ऑफ एक्स, और तुम्ही इथे काय म्हणू शकता, मॅक्सिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2. करेक्ट. तुम्ही पाहू शकता x² + 5x - 2 = 0. सो देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हे इक्वेशन आहे का नाही हे डिसाईड करू शकता. ओके. आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया. दुसरं एक्झाम्पल काय आहे बघा. y² = 5y - 10. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही हे पाहायचं आहे आपल्याला. बघा y² = 5y - 10 याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. कसं नाही लिहिलं तरी चालेल, बिकॉज इथे फक्त आपल्याला डिसाईड करायचं आहे की हे हे इक्वेशन आहे का नाही. बरोबर का नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. सो इन दिस क्वेश्चन अगेन, और यू कॅन राईट लाईक दिस, y² हा 5y जर आपण इकडे घेतला तर -5y आणि -10 इकडे आला तर काय होणार आहे, +10 = 0. सो हे इक्वेशन आपण असं लिहू शकतो. येस, याला सिम्प्लिफाय करणं गरजेचं आहे आणि याला जनरल फॉर्ममध्ये आणणं पण गरजेचं आहे. ठीक आहे, आपण याला असं लिहिलं. जनरल फॉर्ममध्ये म्हणण्यापेक्षा आपण याला इंडेक्स फॉर्ममध्ये म्हणूया. राईट, लेफ्ट साईडला जी पॉलिनॉमियल आपल्याला लिहायची आहे ती आपल्याला कशी लिहायची, इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायची. ओके. सो y² - 5y + 10 = 0. नाव इन दिस क्वेश्चन y is the only variable. Correct है? Y is the only variable and maximum index of a variable is 2. Therefore it is a quadratic इक्वेशन. करेक्ट आहे. म्हणजे हे काय असणार आहे आपलं, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक प्रश्न दिलेला आहे, आपण पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड. y² + 1/y² इज इक्वल्स टू व्हॉट, 2. मी तुम्हाला काय सांगितलं की याला सिम्प्लिफाय करणं गरजेचं आहे आणि याला आपल्याला लेफ्ट साईडला जी काही आपली पॉलिनॉमियल येणार आहे तिला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिणं इम्पॉर्टंट आहे. देन ओनली यू कॅन डिसाईड वेदर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. सो फर्स्ट आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. इथे डिनॉमिनेटरमध्ये y दिसतोय, मग हा डिनॉमिनेटरमधला y आपल्याला काय करून टाकायचा आहे, काढून टाकायचा आहे. मग डिनॉमिनेटरमधला जर y आपल्याला काढून टाकायचा असेल, सो वी नीड टू मल्टिप्लाय ऑन बोथ साइड बाय y. सो इथे आपण काय म्हणू शकतो, मल्टिप्लाय ऑन बोथ साइड बाय y. मग आता बघा इकडे y मल्टिप्लाइड बाय y² + 1/y असं लिहिता येईल आणि इकडे y मल्टिप्लाइड बाय 2 असं लिहिता येईल. करेक्ट आहे. आता तुम्ही मला सांगा, या y ने या y² ला मल्टिप्लाय केलं. आता आपण इंडेक्स रूलमध्ये येऊया, थोडंसं इंडेक्स रूल बद्दल पाहूया. मग इंडेक्स रूल काय सांगतो बघा, काही इंडेक्स रूल्स आहेत ते तुम्ही लक्षातच ठेवायचे आहेत. ओके. इंडेक्स रूल म्हणजे त्याला पॉवर रूल आपण असं म्हणतो. मग काय आहेत बाबांनो हे इंडेक्स रूल, तर a⁻m मल्टिप्लाइड बाय a⁻n म्हणजे जर बेस सेम असेल आणि आपण जर त्याचं मल्टिप्लिकेशन घेत असो तर आपल्याला या एक्सपोनंटची काय करायची असते, ॲडिशन करायची असते. मग इथे लिहितो आपण a⁻m + n. करेक्ट आहे. हा जो आपला पहिला इंडेक्स रूल. त्यानंतर अजून कोणता इंडेक्स रूल आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, बघा अजून आहे. जर समजा a⁻m डिवायडेड बाय a⁻n असं असेल तर काय करता येतं, जर असं असेल तर आपल्याला लिहिता येतं a⁻m - n. करेक्ट आहे. म्हणजे जर डिव्हिजन असेल आणि बेस सेम असतील तर एक्सपोनंटची काय केली जाते, सबट्रॅक्शन केलं जातं. त्यानंतर आपल्याकडे आहे a⁻m n. याला आपण लिहितो a⁻m मल्टिप्लाइड बाय n
आणि यालाच आपण असं लिहू शकतो ए रेस टू द पॉवर एन रेस टू द पॉवर एम. करेक्ट आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला हे इंडेक्स रूल वापरायचे आहेत. अजून एक इंडेक्स रूल त्याच्यामध्ये, जर 1 ए रेस टू एम असेल तर याला ए रेस टू द पॉवर -m अशा पद्धतीने लिहिलं जातं. मग आता इथे तुम्ही पाहू शकता या इक्वेशनमध्ये या वायने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय. या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे म्हणजे काय, तर या ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मला या वायने मल्टिप्लाय करायचे. मग y इंटू वाय स्क्वेअर काय मिळतो आपल्याला, जर तुम्ही पाहिलं तर बेस सेम आहेत, वायच्या डोक्यावर इथं 1 आहे, याचं मल्टिप्लिकेशन करतोय म्हणजे एक्सपोनंटची काय करावी लागेल, ॲडिशन करावी लागेल. म्हणजे इथं आपल्याला मिळणार आहे y रेस टू द पॉवर 3 बिकॉज 1 + 2 काय असतं 3 असतं. आता मला इथे सांगा प्लस हा प्लस बरोबर ना, हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे, हा सुद्धा पॉझिटिव्ह, म्हणून इथे काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. y मल्टिप्लाइड बाय 1/y. जर तुम्ही पाहिलं तर हे असं लिहिता येतं y मल्टिप्लाइड बाय 1/y म्हणजे y/y. कारण y ने 1ला मल्टिप्लाय करत, न्यूमरेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं असतं आणि डिनॉमिनेटरने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं असतं. मग y/y मिळालं आपल्याला. आता पुढे बघा, इथे आपल्याला काय मिळणार आहे y इंटू 2 म्हणजेच 2y. करेक्ट आहे. मग आपल्याला मिळालं y³ + y/y = 2y. याला आपण पुढे घेऊन जाऊया. ओके, y³ नॉट इक्वल y³ + y/y = 2y. आता हा y/y म्हणजेच काय, हा कॅन्सल झाला एकमेकांना, म्हणजे y³ + 1 = 2y. आणि मग याला जर आपण व्यवस्थित लिहिलं तर y³ हा 2y इकडे आला -2y होईल +1 = 0. आपल्याला असं मिळालं. मग इन दिस इक्वेशन y is the only variable. करेक्ट आहे. and maximum index of variable y is 3. now maximum index is 3. मग हा क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल का, नाही. therefore it is not a quadratic इक्वेशन. समजलं सर्वांना. हे का क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये बघा, आपल्याला जर तुम्ही इथं जर पाहिलं तर दिसताना ते क्वाड्रॅटिक दिसतंय बरोबर ना. सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर इथे आपल्याला y² पाहता क्षणी असं वाटतं की हा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, परंतु नाही. थांबा, अगोदर त्याला सिम्प्लिफाय करा आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला काय मिळतंय, जर तुम्ही पाहिलं इथे तर तुम्हाला इथे काय मिळालं, तर त्याची हायेस्ट जी काही इंडेक्स आहे, हायेस्ट जी काही पॉवर आहे ती किती मिळाली तुम्हाला 3. अँड देअरफॉर इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज x + 1/x. ओके, फोर्थ एक्झाम्पल x + 1/x = -2. आता इथे तुम्ही पाहू शकता x + 1/x पाहता क्षणी काय वाटतंय, याची पॉवर 1 आहे, परंतु इथे हा डिनॉमिनेटरमध्ये x आहे. मग डिनॉमिनेटरमध्ये x असेल तर तुम्हाला मी सांगितलं की तो डिनॉमिनेटरमधला x आपल्याला नकोय. हा काढून टाकण्यासाठी याला पूर्ण इक्वेशनला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, तर x ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग मल्टिप्लाय ऑन बोथ साइड बाय x. मग त्यामुळे आपल्याला काय मिळतं, देअरफॉर याला आपण लिहू शकतो x इन ब्रॅकेट x + 1/x बरोबर = -2 × x. बरोबर. आता या x ने या x ला मल्टिप्लाय केलं, इंडेक्स रूल वापरला तर इथे मिळणार आहे आपल्याला x² बरोबर ना, प्लस x/x. कारण या दोन्ही टर्मला आपण x ने मल्टिप्लाय करतोय. x ने 1/x ला मल्टिप्लिकेशन करायचंय म्हणजे x ने 1 ला मल्टिप्लाय करायचंय अपॉन x ॲज इट इज इथे मिळणार आहे -2x. हे कॅन्सल झालं म्हणजे आपल्याला मिळालं x² + 1 = -2x. आणि याला जर आपण व्यवस्थित लिहिलं तर आपल्याला मिळतं x² + 2x + 1 = 0. हा -2x इकडे आला तर आपल्याला काय मिळतो +2x. म्हणजे तुम्हाला मिळालं x² + 2x + 1 = 0. आता तुम्हाला हे इक्वेशन मिळालं, याच्यावरून तुम्ही काय म्हणू शकता, यामध्ये किती व्हेरिएबल्स आहेत 1 आणि याची पॉवर जी की हायेस्ट इंडेक्स म्हणजे काय आहे पॉवर 2 आहे. म्हणजे हे काय आहे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके,
वन सेक. ओके, सो मग तुम्हाला इथे खाली लिहावं लागेल. काय लिहिणार इथे तुम्ही? इन दिस इक्वेशन x is the only variable and maximum index is 2. Therefore it is a quadratic इक्वेशन. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आय होप तुम्हाला हा प्रश्न समजलेला आहे. आता आपण पुढचं एक वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला कशा प्रकारचे येऊ शकतात बघा. एक तर अपॉनमध्ये अशा टाईपमध्ये येऊ शकतं, एक सिम्पल स्ट्रेट लाईनमध्ये येऊ शकतं. आता अजून एक दोन लिनियर फॅक्टर्समध्ये येऊ शकतात, बरोबर ना. आपण जे लास्ट सेशनमध्ये सुद्धा आपण त्या टाईपचं एक एक्झाम्पल पाहिलं होतं. पुन्हा आपण त्या टाईपचं एक एक्झाम्पल पाहूया. ओके, पहा पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आहे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये m+2 अँड इन सेकंड ब्रॅकेट m-2. ओके, इज इक्वल्स टू 0. m+2 अँड m-2 इक्वल्स टू 0. आता बघा इथे काय करायचं आहे, दोन लिनियर ब्रॅकेट दिलेले आहेत आपल्याला आणि ते मल्टिप्लाय करायचे ते एकमेकांबरोबर. मग आपण काय करतो, m ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो आणि +2 ने सुद्धा पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. करेक्ट आहे. मग त्यामुळे बघा आता m इंटू m m². करेक्ट आहे. m इंटू मायनस पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह मायनस येणार आहे 2m +2m आणि ते काय मिळणार आहे -4 इज इक्वल्स टू 0. आता मला सांगा इथे -2m आणि +2m एकमेकांना काय होतील रे, कॅन्सल होतील. मग त्यामुळे तुम्हाला काय मिळेल m² - 4 इज इक्वल्स टू 0. आता पहा m² - 4 इज इक्वल्स टू 0 यामध्ये काय दिसतंय, इन दिस इक्वेशन m is the only variable and maximum index is 2. Therefore it is a quadratic इक्वेशन. अशा पद्धतीने अतिशय सोप्या वेने आपण काय करू शकतो की दिलेलं इक्वेशन हे काय आहे का, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही हे ओळखू शकतो. आता पुढचं एक्झाम्पल आहे, शेवटचं एक्झाम्पल आपण बघूया. शेवटचं एक्झाम्पल काय आहे तर 6वं एक्झाम्पल यातलं पहिल्या क्वेश्चन मधलं m³ + 3m² - 2 इज इक्वल्स टू 3m³. ओके, असं एक्झाम्पल आहे. आता तुम्ही मला सांगू शकता इथे की पाहता क्षणी आपल्याला इथे m ची पॉवर किती दिसते, हायेस्ट पॉवर 3. पण आपल्याला मी काय सांगितलं तुम्हाला, सिम्प्लिफाय करायचं आहे आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ते सांगू शकता. मग आता बघा हा 3m³ हा राईट साईडला आहे, त्याला आपल्याला शिफ्ट करावं लागेल कुठे, लेफ्ट साईडला. मग जर त्याला आपण शिफ्ट केला लेफ्ट साईडला तर आपल्याला काय मिळणार आहे, m³ हा 3m² तिकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होईल -3m³ + 3m² - 2 इक्वल्स टू 0. आता इथे 1m³ - 3m³ मी काय सांगितलंय, ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये याचं टेन्शन घ्यायचं नाही, लाईक टर्म्स पाहायच्या फक्त. म्हणजे काय, ते एकसारखे दिसत आहेत का नाही, m³ आहे m³ आहे म्हणजे ते एकसारखे दिसत आहेत. बरं, आता इथे काय करायचं, हे सिम्प्लिफाय कसं करायचं. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की त्याचे कोइफिशियंट वरून त्याला सिम्प्लिफाय करता येतं. इथे काय आहे +1, कोइफिशियंट त्याचा +1 आहे. इकडे काय आहे -3, +1 - 3 आपल्याला माहिती आहे, +1 - 3 याचा आन्सर किती येतं, याला आपण लिहू शकतो +1 + -3. दोन डिफरंट नंबर्स आहेत, बरोबर, दोन डिफरंट नंबर्स आहेत आणि या दोन डिफरन्स नंबर्स मध्ये साईन सुद्धा कशा आहेत, डिफरंट. जर साईन्स वेगळे असतील तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे बिगर नंबरमधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा. सो 3 - 1 किती येतो 2 आणि बिगर नंबर साईन मायनस, म्हणजे इथे येणार आहे -2 आणि हा तुमचा व्हेरिएबल ॲज इट इज m³. करेक्ट आहे.
हा तुमचा +3m² ॲज इट इज -2 इक्वल्स टू 0. नाव यू कॅन सी हिअर इन दिस इक्वेशन m इज द ओनली व्हेरिएबल बट the highest index of that variable is 3. So here this equation is not a quadratic equation because आपल्याला माहिती आहे की quadratic equation साठी आपल्याला highest index किती पाहिजे, highest power of variable किती पाहिजे, तर 2 पाहिजे. मग आता आपण इथे पाहू शकतो, इथे आपण काय म्हणणार, in this equation m is the only variable, m is the only variable but highest power, or you can say maximum index, okay, that would be the better word, and maximum index is 3. Therefore, it is not a quadratic equation. It is not a quadratic equation. मग प्रॅक्टिस सेट 2.1 मधला इथे आपला सेकंड क्वेश्चन पूर्ण झालेला आहे. आता यानंतरने आपला एक थर्ड क्वेश्चन आहे, त्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे. तो थर्ड क्वेश्चन काय आहे, तर राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax² plus bx plus c is equals to 0 and then write the values of a, b and c. ओके, तर तो क्वेश्चन आपण आता पाहूया. पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax² plus bx plus c is equals to 0 and then write the values of a, b and c for each equation. त्यामध्ये आपलं पहिलं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, प्रॅक्टिस सेट 2.1 मधला सेकंड क्वेश्चन. ओके, आपण तो सुरू करूया. 2y इज इक्वल्स टू 10 - y². आता एक लक्षात घ्या, आपल्याला त्यांनी सांगितलं की राईट द गिवन इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax² plus bx plus c. या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे ax² plus bx plus c इक्वल्स टू 0. बरोबर ना? लक्षात घ्या, इथं आता आपल्याकडे y व्हेरिएबल आहे, म्हणजे आपला जो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म जो होणार आहे तो कसा होणार आहे, ay² plus by plus c इज इक्वल्स टू 0. व्हेरिएबल चेंज झालं तर तुम्हाला तो फॉर्म चेंज करता आला पाहिजे. ओके, मग आपल्याकडे काय मिळालंय, 2y इज इक्वल्स टू 10 - y². आपल्याला राईट हँड साईडला नेहमी 0 पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. मग हा राईट हँड साईडला जर 0 आणायचा असेल तर हा 10 आणि -y² आपल्याला शिफ्ट करावं लागेल लेफ्ट साईडला. मग बघा, -y² जर आपण शिफ्ट केला तर इकडे तो मायनस आहे, इकडे आल्यानंतर काय होणार आहे, सो दिस कॅन बी रिटन ॲज y² plus 2y आणि हा 10 इकडे आल्यानंतर -10 इक्वल्स टू 0. नाव इट इज ऑफ द फॉर्म ax² plus bx plus c इज इक्वल्स टू 0. तुम्ही इथे पाहू शकता, इट इज ऑफ द फॉर्म ax² plus bx plus c इज इक्वल्स टू 0. या फॉर्ममध्ये तो आहे. बघा ना, इथे फक्त काय आहे, व्हेरिएबल y आहे. मग आपण काय करायचंय, कम्पेअरिंग दिस इक्वेशन विथ, ओके, काय म्हणू आपण इथं, कम्पेअरिंग दिस इक्वेशन विथ ay² प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. आता एक महत्त्वाचं इथे सांगतो, कम्पेअर कसं करायचं. मुलांचं काय होतंय, बरीचशी मुलं या ठिकाणी चूक करतात. आणि कशामध्ये चूक करतात, तर पॉझिटिव्ह साईन आणि निगेटिव्ह साईन, म्हणजे त्यांना कम्पेअर करता येत नाही की कसं कम्पेअर करायचं. लक्षात घ्या, कम्पेअर करायचं आहे म्हणजे टर्म वाईज आपल्याला कम्पेअर करायचं असतं. मग तुम्ही इथे पाहू शकता, ay² आणि y² या दोघांना कम्पेअर करायचं. आपण काय करूया, तर दोघांना इक्वल करूया. कशा पद्धतीने a ची व्हॅल्यू फाइंड करायची मी तुम्हाला इथे सांगतो, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. बघा, a ची व्हॅल्यू आपण कशा पद्धतीने काय करू शकतो, तर फाइंड करू शकतो, हे मी तुम्हाला इथे सांगतोय, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. बघा, आपल्याकडे समजा काय आहे, एक हे इक्वेशन आहे y². मग मी काय सांगतो तुम्हाला, y², इथे ay² इज इक्वल्स टू काय लिहायचा, ay² इज इक्वल्स टू काय लिहायचा. बघा, या इक्वेशन मधली फर्स्ट टर्म आणि या इक्वेशन मधली फर्स्ट टर्म, इथे काय येईल तुमचा y². करेक्ट आहे.
मग डायरेक्ट तुम्ही काय करा, हा वाय स्क्वेअर आणि हा वाय स्क्वेअर कॅन्सल करा, बरोबर ना, कारण हा वाय स्क्वेअर नको आहे आपल्याला. म्हणजे ए इज इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला बघा, हा वाय स्क्वेअर जर आपल्याला घालून टाकायचा असेल तर दोन्ही बाजूला आपल्याला वाय स्क्वेअरने डिवाइड करावं लागतं. म्हणजे आपल्याला हे असं मिळणार आहे, ए इज इक्वल्स टू वाय स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. मला माहिती आहे की याच्यामध्ये लॉजिक नाही आहे, बरोबर ना, परंतु कम्पेअर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतोय, जेणेकरून तुम्हाला करेक्ट व्हॅल्यू मिळेल. कारण आपण कोणत्याही व्हेरिएबलने डिवाइड करू शकत नाही हे आपल्याला माहिती असतं, कारण त्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत नसते, बरोबर ना. परंतु इथे मी काय करतोय, तर इथे मी वाय स्क्वेअरने डिवाइड केलं म्हणजे आपल्याला इथे मिळणार आहे वाय स्क्वेअर वन सार वाय स्क्वेअर, वाय स्क्वेअर वन सार वाय स्क्वेअर, म्हणजे वाय स्क्वेअर कॅन्सल झाला. उत्तर किती मिळालं, 1. सो ए इज इक्वल्स टू काय आलं, 1 आलं, बरोबर ना. जर हेही समजत नसेल तर सिम्पली वाय स्क्वेअरच्या समोर ए आहे, इथे वाय स्क्वेअरच्या समोर काय आहे, 1 आहे. आपण ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलं होतं, त्या पद्धतीने तुम्ही केलं तरी चालेल. पण मला असं हे सोपं वाटतं, इथे ए इज इक्वल्स टू काय मिळाला, 1. ओके, सो कम्पेअरिंग दिस इक्वेशन विथ ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0, वी गेट ए इज इक्वल्स टू 1. बी काय मिळेल बरं बघा, आता सेकंड टर्म प्लस बी वाय, बरोबर ना. इथे काय आहे प्लस बी वाय, इथे काय आहे प्लस 2y, म्हणजे पॉझिटिव्ह 2y. मग हा वाय वाय कॅन्सल झाला म्हणजे बी इज इक्वल्स टू काय मिळाला, 2 मिळाला. करेक्ट आहे, बी इज इक्वल्स टू किती मिळेल, 2 मिळाला. आणि सी जर तुम्ही पाहिला तर सी इथे प्लस सी आहे, इथे -10 आहे, म्हणजे सी काय मिळालं तुम्हाला -10. बरीचशी मुलं या ठिकाणी काय चुकतात, तर हा सी पॉझिटिव्ह लिहून ठेवतात. इथे तुम्हाला विथ साईन त्याचं काय घ्यायचं आहे, कोइफिशियंट घ्यायचे आहेत, विथ साईन कॉन्स्टंट नंबर घ्यायचा आहे. मग कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ए आणि बी आणि सी याच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. ओके, आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजलेला आहे. ओके, हाऊ टू कम्पेअर टर्म, ओके, हे मी तुम्हाला इथे समजून सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने ए आणि बीच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील हे तुम्ही प्रत्येक वेळी हेच यूज करू शकता. दुसरं इक्वेशन पाहूया याच्यामधलं आपण. दुसरं इक्वेशन बघा काय आहे, x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 2x + 3, 2x + 3. आता मात्र तुम्हाला इथे काय दिलेलं आहे, व्हेरिएबल x दिलेला आहे. आता पहा इथे आपल्याला ब्रॅकेट दिलेला आहे. मग ब्रॅकेटवरून आपण त्याची पॉवर सांगू शकतो का, तर नाही. आपल्याला तो ब्रॅकेट काय करावा लागेल, सिम्प्लिफाय करावा लागेल. ब्रॅकेट सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला त्याला ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. अँड देन वी कॅन कम्पेअर इट विथ द जनरल फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड देन वी विल गेट अ व्हॅल्यूज ऑफ a, b अँड c. ओके, सो हिअर हाऊ टू एक्सपांड दिस x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर कशा पद्धतीने आपण एक्सपांड करू शकतो, बरोबर. तुम्ही पाहू शकता इथे हा क्वेश्चन आहे आपला, x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 2x + 3. करेक्ट आहे. आता जर तुम्ही इथे पाहिलं तर हा एक फॉर्म्युला आपल्याकडे आयडेंटिटी आहे जी की आपण 9th स्टँडर्डमध्ये पाहिलं होतं, 9th स्टँडर्डमध्ये शिकलं होतं, बरोबर का नाही. परंतु आपल्याला ती लक्षात आहे का नाही ती माहीत नाही आहे. बघूया आपण. तरीसुद्धा आपल्याला दिलं होतं की a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू याच्यासाठी आपण लिहायचो a² - 2ab + b². ठीक आहे, अशा पद्धतीची तुमची काय आहे तर आयडेंटिटी आहे, बरोबर ना. a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू a² - 2ab + b². मग आता तुम्हाला ती आयडेंटिटी इथे वापरायची आहे. पण पहा, आयडेंटिटी वापरण्यापेक्षा मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो. x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर आयडेंटिटी प्रत्येकाची पार्ट असेलच असं नाही. आपल्याला 2² म्हणजे कसं लिहिता येतं, 2 × 2, बरोबर आहे, बरोबर ना. कारण मल्टिप्लिकेशन पॉवर म्हणजेच काय, त्याचं तेवढ्या वेळेस मल्टिप्लिकेशन असतं. मग इथे सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे रे, तर इथे सुद्धा आपल्याला काय दिलं, x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर असं दिलेलं आहे. याचा अर्थ याला आपण असं लिहू शकतो, x - 1 × x - 1 इज इक्वल्स टू 2x + 3. करेक्ट आहे. मग आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन 2 ब्रॅकेटचं कसं करायचं हे आपण शिकलो आहे. मग आता कसं करणार, तर इथं तुम्ही काय करणार, तर पहिल्यांदा xने या x - 1ला मल्टिप्लाय करणार आणि राहिलेला हा -1 त्याने सुद्धा ह्या x - 1ला मल्टिप्लाय करणार. तुम्हाला मिळणार आहे असं, बरोबर. आता या xने या xला मल्टिप्लाय केलं तर काय मिळतं, x². या xने -1ला मल्टिप्लाय केलं तर बघा हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह टर्म काय येतो, ऑलवेज निगेटिव्ह टर्म. म्हणजे इथे निगेटिव्ह येणार आहे, x × 1 म्हणजेच 1x, दॅट इज x. ओके, अगेन -1 पॉझिटिव्ह x,
-1 आणि +x पुन्हा कसं येणार आहे निगेटिव्ह काय x, करेक्ट आहे. आणि हा निगेटिव्ह निगेटिव्ह टर्मचं मल्टिप्लिकेशन ऑलवेज कसं असतं पॉझिटिव्ह, म्हणजे इथे तुम्हाला मिळणार आहे +1, करेक्ट आहे. इज इक्वल्स टू राईट हँड साईड ॲज इट इज 2x + 3. ओके, सो नाव आता आपल्याला ही लेफ्ट हँड साईड काय करायची सिम्प्लिफाय करायची. मग याच्यामध्ये लाईक टर्म्स शोधा. मग लाईक टर्म्स जर तुम्ही म्हटलं तर -x आर लाईक टर्म्स. सो हिअर वी कॅन राईट इट ॲज x², -x काय करणार -1 एक्सचा विचार करू नका. एक्स हा फक्त त्या कॅटेगरीमधला आहे असं म्हणूया आपण. त्याचे कोइफिशियंटचे ॲडिशन सबट्रॅक्शन करायचे आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचं उत्तर ठरवायचं असतं. मग दोन्ही नंबर्स बघा, एक्सचा कोइफिशियंट आहे -1, काहीच नाही म्हणजे -1, आणि इथे काहीच नाही म्हणजे 1 असतं, परंतु इथे निगेटिव्ह आहे म्हणून -1. इथे एक्सचा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1, म्हणजे आणि निगेटिव्ह आहे म्हणून -1. दोघांचाही कोइफिशियंट -1 आहे. -1 काय लिहिता येतं आपल्याला -1 याला आपण लिहितो -1 + -1. आणि दोन जर नंबर्स असतील त्यांचे साईन जर सेम असतील तर नंबर्सचे ॲडिशन करून कॉमन साईन आन्सरला द्यायचं आहे. मग 1 + 1 किती येतं 2 आणि कॉमन साईन मायनस म्हणजे -2x + 1 इज इक्वल्स टू 2x + 3. समजलं इथपर्यंत. आता हा जो काय राईट साईड आहे त्या राईट साईडला आपल्याला 0 पाहिजे, बिकॉज वी हॅव टू कन्वर्ट दिस इक्वेशन into the form of ax² + bx + c is equals to 0. For that we need to get rid of this 2x + 3 from right hand side. So for that we need to shift this 2x + 3 on a left hand side. आपल्याला हा 2x + 3 काय करायचं आहे शिफ्ट करायचं आहे. कुठे शिफ्ट करायचं आहे तर लेफ्ट साईडला. मग काय करणार आपण, हा x² हा -2x ॲज इट इज, हा +2x आपण इकडे येताना मायनस होणार आहे म्हणजे इथे -2x +1 ॲज इट इज, हा +3 इकडे येताना -3 इक्वल्स टू काय आला 0. मग आता पुन्हा इथे -2x सांगा बरं उत्तर किती येईल x² -4x आणि इथे काय इथे किती येईल सांगा +1 -3 किती येणार आहे -2 इक्वल्स टू 0. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय मिळालं तर हे इक्वेशन अशा पद्धतीने तुम्ही सिम्प्लिफाय करून x² -4x - 2 इज इक्वल्स टू 0 असं लिहू शकता. नाव इट इज ऑफ द फॉर्म ax² + bx + c इज इक्वल्स टू 0. मग तुम्ही इथे काय करणार कम्पेअर, कोणाबरोबर कम्पेअर करणार कम्पेअरिंग विथ व्हॉट ax² + bx + c इक्वल्स टू 0. आता याच्याबरोबर कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय म्हणू शकता इथे मी काय सांगितलं तुम्हाला ax² पहिली टर्म घ्या आणि त्या इक्वेशनची सुद्धा पहिली टर्म घ्या. काय आहे x² म्हणजे काय मिळेल x² अपॉन x² कॅन्सल झालं, उत्तर आलं 1 म्हणजे a इक्वल्स टू किती मिळाला 1. सो देअरफॉर a इज इक्वल्स टू किती मिळाला 1 मिळाला, करेक्ट आहे. त्यानंतर bx बघा इथे पॉझिटिव्ह bx आहे बरोबर ना, म्हणून इथे लिहा bx, करेक्ट आहे, इक्वल्स टू bxच्या नंतर इकडे सेकंड टर्म काय आहे -4x, मग इथे लिहा -4x, करेक्ट आहे. मग आता हा x आणि x कॅन्सल झाला म्हणजे b काय मिळाला -4, करेक्ट आहे, मिळाला b -4 आणि c इज इक्वल्स टू काय -2. बघा इकडे +c इकडे काय आहे -2 झालं. मग ABCच्या व्हॅल्यू तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. ओके, पुढचा आपण एक प्रश्न पाहूया. हां, पुढचा प्रश्न आहे x² + 5x इक्वल्स टू मायनस इन ब्रॅकेट बघा 3 - x. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस दिलाय, मग अगोदर आपल्याला ते सिम्प्लिफाय करावं लागेल. बघा याला कसं लिहिता येईल, दिस कॅन बी रिटन ॲज x² + 5x इज इक्वल्स टू, या निगेटिव्हने या 3ला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळणार आहे -3. या निगेटिव्हने या निगेटिव्हला मल्टिप्लाय केलं तर +x, कारण निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो इथे तुम्हाला मिळणार आहे मायनस मल्टिप्लाइड बाय -x इज इक्वल्स टू +x. ओके, आता आपल्याला राईट हँड साईडला काय पाहिजे 0. मग हा राईट हँड साईडचा 0 आणण्यासाठी आपल्याला या टर्म्स काय करावे लागतील शिफ्ट करावे लागतील. सो हे कसं लिहिता येईल मग x² हा +x इकडे आला की काय होणार आहे -x प्लस हा 5x ॲज इट इज, किंवा आपण याला सरळ व्यवस्थित लिहून घेऊया. बघा +5x काय करूया इथं +5x हा -x होईल आता आणि हा -3 इकडे आल्यानंतर +3 इक्वल्स टू काय 0. आता इथे तुम्ही याला अजून सिम्प्लिफाय करू शकता. तर x² + 5x - x किती येतो रे आन्सर +5 - 1 +4. व्हेरी गुड. सो +4x + 3 इक्वल्स टू 0. पुन्हा काय करायचं आहे कम्पेअरिंग विथ व्हॉट
ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0. करा कम्पेअर. ए एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर, कॅन्सल झालं, 1 आलं म्हणजे ए इक्वल्स टू काय मिळाला 1. सो देअरफॉर इकडे ए काय मिळाला 1. बी काय मिळेल तुमचा, डायरेक्ट आपण लिहू शकतो कारण इथं निगेटिव्ह काहीच नाही आहे. सो बी इज इक्वल्स टू 4 आणि सी इज इक्वल्स टू 3. निगेटिव्ह ज्यावेळेस असतं त्यावेळेस थोडंसं थांबायचं, विचार करायचा आणि मग तुम्हाला आन्सर लिहायचं. ओके, समजलं सर्वांना? येस. पुढचं एक्झाम्पल पाहूया. पुढचं एक्झाम्पल काय आहे? चौथं एक्झाम्पल आहे 3m स्क्वेअर इज इक्वल्स टू 3m स्क्वेअर इज इक्वल्स टू 2m स्क्वेअर मायनस 9. बघा कशा पद्धतीने लिहिता येईल याला कशा पद्धतीने लिहिता येईल? 3m स्क्वेअर, हा 2m स्क्वेअर इकडे आला, मायनस 2m स्क्वेअर, हा मायनस 9 इकडे आला, तर काय मिळेल तुम्हाला प्लस 9 इज इक्वल्स टू 0. करेक्ट आहे. आता इथे m स्क्वेअर म्हणजे या दोन लाईक टर्म्स आहेत. मग 3 मधून मग 3 मायनस 2 आन्सर किती येतं 1. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल्स टू 0. बट वी हॅव टू राईट दिस इक्वेशन इन द फॉर्म ऑफ am स्क्वेअर प्लस bm प्लस c. बघा मी एक स्क्वेअर म्हटलं होतं आपण, पण इथे व्हेरिएबल m असल्यामुळे मी काय घेतोय m घेतोय. मग आपल्याला am स्क्वेअर म्हणजे जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे थोडक्यात. मग जनरल फॉर्ममध्ये लिहित असताना आपल्याला इथे मिडल टर्म नाही आहे, इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं असतं. मग मिडल टर्म नाही आहे तर आपण याला दिस कॅन बी रिटन एज m स्क्वेअर प्लस 0 इंटू m प्लस 9 इक्वल्स टू 0 असं लिहू शकतो. येस, कारण जनरल फॉर्म कसा लिहायचा आपण पाहिलं होतं आणि त्यामुळे आपल्याला हे इक्वेशन अशा पद्धतीने लिहिता येतं. मग m स्क्वेअर प्लस 0 इंटू m म्हणजे 0. नाही लिहिलं तरी चालतं, लिहिलं तरी चालतं, बट आपल्याला त्याचा कोइफिशियंट लिहायचा आहे आणि म्हणून आपण याला असं लिहायलाच पाहिजे. प्लस 9 इक्वल्स टू 0. आता कम्पेअर करा. कम्पेअरिंग विथ व्हॉट? कम्पेअरिंग विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल्स टू 0. आता बघा मी काय सांगितलं, ज्या वेळेस तुमच्याकडे असं इक्वेशन असेल आणि त्याच्यामध्ये व्हेरिएबल ते असेल, तुमचा फॉर्म तुम्ही त्या व्हेरिएबलमध्येच लिहा. जर एक्स असेल तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. इथे m आहे म्हणून am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल्स टू 0. करेक्ट आहे. कम्पेअर करायचं आहे, करा कम्पेअर. चला कम्पेअरसाठी काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं am स्क्वेअर इज इक्वल्स टू m स्क्वेअर म्हणजेच a इज इक्वल्स टू m स्क्वेअर डिवायडेड बाय m स्क्वेअर. कॅन्सल झालं, उत्तर किती आलं 1. चला m स्क्वेअर म्हणजे a इज इक्वल्स टू काय मिळाला 1. b इज इक्वल्स टू काय मिळेल सांगा बरं. म्हणजे इथे तुम्हाला लिहावं लागेल bm इज इक्वल्स टू इकडे 0 इंटू m, हा m कॅन्सल होईल म्हणजे b इज इक्वल्स टू काय आला 0. बघा b काय मिळाला 0 आणि c तुमचा डायरेक्ट प्लस 9. सो ABCच्या व्हॅल्यू दीज आर द व्हॅल्यूज ऑफ A, B अँड C. किती सोपं आहे, अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला ते व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे. ओके, आणि मला खात्री आहे की तुम्ही हे व्हिडिओज पाहिल्यानंतर तुम्हाला 100% हा चॅप्टर समजणार आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन हा चॅप्टर पाहायला पाहिजे आणि माझ्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. ओके, पुढचं एक्झाम्पल पाहूया. 5वं एक्झाम्पल काय आहे? p in bracket 3 plus 6p is equals to 5. ओके, p in bracket 3 plus 6p is equals to 5. p ने या 3 ला मल्टिप्लाय करायचे, काय मिळेल रे 3p, बरोबर ना. प्लस p ने या p ला बघा p मल्टिप्लाइड बाय 6p. आता बेस सेम आहे, 6 इंटू 1 किती येतं 6. कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन 6 येतं. पण p इंटू p म्हणजेच p स्क्वेअर, बरोबर ना, इज इक्वल्स टू 5. अशा पद्धतीने याला लिहिता येते. मग याला व्यवस्थित फॉर्ममध्ये जर लिहायचं म्हटलं तर हा 6p स्क्वेअर अगोदर लिहावा लागेल, नंतर हा प्लस 3p आणि हा प्लस 5 इकडे शिफ्ट केला तर मायनस 5 इक्वल्स टू काय आलं 0. कम्पेअरिंग विथ, आता इथे p आला आहे, कम्पेअरिंग विथ काय मग, कम्पेअरिंग विथ AP स्क्वेअर प्लस BP प्लस C इक्वल्स टू 0. मग करा कम्पेअर. मी सांगितल्याप्रमाणे AP स्क्वेअर इज इक्वल्स टू 6p स्क्वेअर, p स्क्वेअर कॅन्सल, a इज इक्वल्स टू काय मिळाला 6. स्टॉप अलेक्सा. ओके, सो a इज इक्वल्स टू 6. AP स्क्वेअर इज इक्वल्स टू 6p स्क्वेअर, a इज इक्वल्स टू 6. ओके, नाव पुढे आपल्याला काय, BP इज इक्वल्स टू 3p. इथे a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. सो a इज इक्वल्स टू किती मिळाला 6. आता इथे पुन्हा p कॅन्सल झाला म्हणजे b इज इक्वल्स टू काय मिळाला 3 मिळाला. म्हणजे b ची व्हॅल्यू काय आली 3.
आणि सीची व्हॅल्यू डायरेक्ट लिहायची, पण इथे साईन बघा, इथे प्लसची आहे, इथे -5 म्हणजे इकडे -5 लिहावं लागेल. सो सी इज इक्वल्स टू काय आला -5. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता की हे इक्वेशन्स जनरल फॉर्म म्हणजेच ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये लिहिताल आणि त्याच्या व्हॅल्यूज कम्पेअर करून ए बी सीच्या व्हॅल्यूज लिहिताल. ओके. आता यानंतरनी पुढे एक एक्झाम्पल आहे, ते तुम्ही एक्झाम्पल मला कमेंटमध्ये सांगायचे की ते त्याच्या ए बी सीच्या व्हॅल्यूज काय असतील. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. 6वं एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे ते, तर x² - 9 = 12x. ओके. नाही सॉरी, हे काय आहे, x² = 13. ओके. सो x² - 9 = 13. यामध्ये तुम्ही मला लगेच आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये सांगा ए बी आणि सीच्या व्हॅल्यूज काय असतील. बघा, एवढं जो वाटतं तेवढं सोपं नाही आहे ते इक्वेशन, थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. तुम्हाला त्याला एक टर्म ॲड करावी लागणार आहे, मिडल टर्म, त्यासाठी 0 × x लिहावं लागणार आहे. मग मला सांगा काय येतील ए बी सीच्या व्हॅल्यूज, कमेंट करून सांगा लगेच. बघा, आपण सोबत ट्राय पण करूया. याला कसं लिहिता येईल, तर x² - 9 - 13 = 0. सो हे कसं लिहिता येईल, x² या दोघांचं जर ॲडिशन केलं तर 13 + 9 किती येतं, 22. सो -22 = 0. बट इथे मिडल टर्म आहे का, नाही. सो दिस कॅन बी रिटन ॲज x² + 0 × x - 22 = 0. नाव वी नीड टू कम्पेअर दिस इक्वेशन. ax² + bx + c = 0. मग करा कम्पेअर. तुम्हाला इथे काय मिळणार आहे, ax² = x². कॅन्सल झालं, a = 1. हे कुठून येत आहे समजतंय ना, याची पहिली टर्म, याची पहिली टर्म. a = काय मिळाला, देअरफॉर a = 1. त्यानंतर bx = 0 × x. हा x कॅन्सल, b किती मिळाला, 0 मिळाला. म्हणजे तुम्हाला इथे मिळेल b = 0 आणि c = -22. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तर ए बी सीच्या व्हॅल्यूज लिहू शकता. ओके. आता यानंतरनी पुढचा क्वेश्चन आहे, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. या टाईपचा सुद्धा आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं. जे एक्झाम्पल होतं की दिलेलं एक्सची जी व्हॅल्यू आहे किंवा दिलेलं जे काही व्हॅल्यू आहे ते त्या इक्वेशनचं रूट आहे का नाही हे ओळखायचं. ओके. तर ते आपण यानंतरनी पाहूया. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. पहिले एक्झाम्पल दिलेलं आहे, पहिले इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, x² + 4x - 5 x² + 4x - 5 = 0 आणि एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, x = 1 and -1. ओके. दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या आहेत त्या. दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे. बरोबर. बघा, आपण या टाईपचं सुद्धा एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं. कशा पद्धतीने, मी तुम्हाला सांगितलं होतं की ते पॉलिनॉमियल, लेफ्ट हँड साईडला जी काही पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला ही एक्सची व्हॅल्यूज पुट करायची असते. मग बघा, याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं मी दाखवतो. फॉर x = +1, अगोदर घेऊया +1. ओके. सो फॉर x = 1 तुम्ही इथे पाहू शकता आपल्याकडे पॉलिनॉमियल दिलेले आहे, म्हणजे इक्वेशन दिलं आहे x² + 4x - 5 = 0. पण जी लेफ्ट हँड साईडला, इथं राईट हँड साईडला 0चं पाहिजे. ओके. 0 असेल तर लेफ्ट हँड साईडला जी काही एक्सप्रेशन आहे त्यालाच आपण पॉलिनॉमियल म्हणतो. बरोबर ना, कारण पॉलिनॉमियल इज नथिंग बट ॲन एक्सप्रेशन. सो इथे x² + 4x - 5 ही पॉलिनॉमियल आहे. त्या पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू पुट करायची. आपण काय करणार इथे, पुट x = 1 इन द पॉलिनॉमियल x² + 4x - 5. आता बघा, आपल्याला हा x² + 4x याच्यामध्ये ठेवायचे, म्हणजे जिथे जिथे x आहे तिथे इथे काय ठेवायचा, 1 ठेवायचा आहे. बरोबर का नाही. ओके. सो इथे येणार आहे 1² + 4 इन ब्रॅकेट 1 - 5. मग आता पहा, इथे काय मिळतोय, 1 + 4 - 5. सो दिस इज 5 - 5. सो दिस इज = 0. बघा, हे व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 0 मिळाली. बरोबर का नाही. इथे काय मिळालं आपल्याला, 0 मिळाली. सो म्हणून आपण काय म्हणणार, देअरफॉर हे जर 0 मिळालं तर आपण काय म्हणतो, देअरफॉर x = 1 इज ए सोल्युशन ऑफ
सोल्युशन ऑफ व्हॉट एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल्स टू 0. समजते तुम्हाला? हे अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहायचं आहे. काय केलं मी? फॉर x इक्वल्स टू 1, पहिलं x इक्वल्स टू 1 साठी पुट x इक्वल्स टू 1 इन द पॉलिनॉमियल एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. तुम्ही डायरेक्ट लिहिलं पुट x इक्वल्स टू 1 इन एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 असं तरी चालेल. त्यानंतर व्हॅल्यू पुट केल्यानंतर त्याला कॅल्क्युलेट करून व्यवस्थित सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला 0 मिळालं. जर 0 मिळालं तर ते त्याचं सोल्युशन आहे, जर 0 मिळालं नाही तर त्याचं सोल्युशन नाही आहे. सो x इज इक्वल्स टू हिअर द पॉलिनॉमियल ॲट x इक्वल्स टू 1 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर x इज इक्वल्स टू 1 इज अ सोल्युशन, किंवाच याला आपल्याला आपण म्हणतो रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल्स टू 0. आता आपण -1 साठी पाहूया. ओके, -1 साठी काय म्हणूया आपण बघा आता. फॉर x इक्वल्स टू -1 पुट x इक्वल्स टू -1 इन एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 जे लेफ्ट हँड साईडला जे होतं त्याच्यामध्ये. सो देअरफॉर काय मिळेल आपल्याला बघा, -1 स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 मायनस 5, म्हणजे तुम्हाला इथे काय मिळणार आहे 1, कारण -1चा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो 1. इथे मिळणार आहे 4 इंटू -1 -4 आणि हा -5. सो दिस इज इक्वल्स टू 1 मायनस 9 म्हणजेच किती मिळालं हे -8 विच इज नॉट इक्वल्स टू 0. हे काय नाही आहे, नॉट इक्वल्स टू 0, म्हणून आपण काय म्हणणार आहे देअरफॉर x इज इक्वल्स टू -1 इज नॉट ए सोल्युशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल्स टू 0. समजलं आहे तुम्हाला? अशा पद्धतीने तुम्हाला सोल्युशन आहे का नाही हे ओळखता येतं. इथे तुम्ही पाहू शकता, इथे तुम्हाला -8 मिळाला विच इज नॉट इक्वल्स टू 0, ते की इक्वल्स टू 0 नाही आहे, म्हणून x इक्वल्स टू -1 हे याचं सोल्युशन नाही आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा क्वेश्चन आहे, पुढचं इक्वेशन दिलेलं आहे बघा सेकंडमध्ये त्यांनी 2m स्क्वेअर मायनस 5m 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल्स टू 0 असं दिलेलं आहे. आणि एमच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 2, m इज इक्वल्स टू 2, आणि दुसरी व्हॅल्यू काय दिलेली आहे तर 5/2. दुसरी व्हॅल्यू दिलेली आहे 5/2. काय करणार? फॉर m इज इक्वल्स टू 2 पुट m इज इक्वल्स टू 2 इन 2m स्क्वेअर मायनस 5m. सो तुम्हाला काय मिळेल इथं मग 2 इन ब्रॅकेट 2 स्क्वेअर मायनस 5 इन ब्रॅकेट 2. 2 मल्टिप्लाइड बाय 2चा स्क्वेअर किती येतो 4 मायनस 5 2 10. सो 8 मायनस 10 किती येतं आन्सर -2 विच इज नॉट इक्वल्स टू 0. देअरफॉर m इज इक्वल्स टू 2 इज नॉट ए सोल्युशन ऑफ 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल्स टू 0. समजतंय का? ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहिता येईल. ओके, हे याचं सोल्युशन नाही आहे का? कारण हे इक्वल्स टू 0 येत नाही. पुढचं दिलेलं आहे m इज इक्वल्स टू 5/2. त्याच्यासाठी आपण चेक करूया. m इक्वल्स टू 5/2. ओके, फॉर m इक्वल्स टू 5/2. ओके, 5/2 साठी काय येईल बघा, काय मिळणार? पुट m इज इक्वल्स टू 5/2 इन काय होतं आपल्याकडे ते पॉलिनॉमियल तर 2m स्क्वेअर मायनस 5m 2m स्क्वेअर मायनस 5m. सो याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 2 इन ब्रॅकेट बघा 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 मल्टिप्लाइड बाय 5/2. पहिला इथं स्क्वेअर करावं लागेल 2 मल्टिप्लाइड बाय 5चा स्क्वेअर येतो 25 आणि 2चा स्क्वेअर येतो 4 मायनस 5 5 25 डिवायडेड बाय 2. इथे कॅन्सल झालं, तुम्हाला मिळालं 25 डिवायडेड बाय 2 मायनस 25 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल्स टू व्हॉट 0. अँड देअरफॉर इथे आपण काय म्हणू शकतो की m इज इक्वल्स टू 5/2 इज ए सोल्युशन ऑफ व्हॉट 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल्स टू 0. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही दिलेली व्हॅल्यू त्या इक्वेशनचं सोल्युशन किंवा रूट आहे का नाही हे आपल्याला काय करता येतं, ओळखता येतं. ओके, आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया, पुढचा क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे
तर नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड, बघा आपण पाहू शकतो पाचवा क्वेश्चन आहे आपल्याकडे. काय क्वेश्चन आहे पाचवा? तर फाइंड के इफ एक्स इज इक्वल्स टू, ओके, काय क्वेश्चन आहे? फाइंड के इफ एक्स इज इक्वल्स टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. असा क्वेश्चन आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्याला इथं दिलेला आहे बघा पाचवा क्वेश्चन, की हा क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये एक्स इज इक्वल्स टू 3 हे याचं सोल्युशन आहे किंवा रूट आहे. रूट आहे म्हणजेच काय आहे तर सोल्युशन आहे, बरोबर का नाही? मी हवं तर तो क्वेश्चन लिहितो, दिसत नसेल तर. पाचवा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे तर फाइंड के इफ एक्स इज इक्वल्स टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन काय इक्वेशन दिलेलं आहे के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इक्वल्स टू 0. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं पण एक्झाम्पल आपण एक सोडवलेलं आहे, बरोबर ना? इथे आपल्याला एक रूट दिलेला आहे आणि त्या रूटचा वापर करून आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, ओके, इम्पॉर्टंट क्वेश्चन, सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन. हा क्वेश्चन किंवा याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे यापैकी एक क्वेश्चन तुम्हाला बोर्डला हमखास विचारणार म्हणजे विचारणार. तुम्ही प्रिव्हियस इयर बोर्ड पेपर पहा, तुम्हाला या दोन क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन आलेला असणार आहे, बरोबर? प्रत्येक वेळेस के ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी एक तरी क्वेश्चन येतो आणि तो या दोनपैकी एक असतो किंवा याच्यामध्ये थोडेसे डिजिट्स चेंज केलेले असतील, याच्यापेक्षा वेगळं काही नसणार आहे. मग आता हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं? तर आपण या टाईपचं एक्झाम्पल सोडवत असताना आपण सुरुवातीला लिहिलं होतं की एक्स इज इक्वल्स टू 3 इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जे काय दिलेलं आहे आपल्याला ते लिहायचं. मग इथे लिहायचं हिअर एक्स इज इक्वल्स टू 3 इज रूट ऑफ के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. आता जर ते रूट असेल तर आपण काय करतो, देअरफॉर पुट x इज इक्वल्स टू 3 इन के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. आपल्याला माहिती आहे आपल्याला हे पुट करायचं आहे याच्यामध्ये, कारण हे याचं रूट आहे म्हणजे हे याला सॅटिस्फाय करतं. मग आपण हे पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, देअरफॉर इथे बघा के इंटू 3 स्क्वेअर मायनस 10 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 3 इक्वल्स टू 0 असं मिळणार आहे. 3चा स्क्वेअर किती येतो रे, 9, म्हणजे इथे मिळेल 9k मायनस 30 प्लस 3 इज इक्वल्स टू 0. आपल्याला अशा पद्धतीने हे मिळणार आहे. ठीक आहे, बघा ओके. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. 9k मायनस 30 प्लस 3, मायनस 30 प्लस 3 किती येतं आन्सर? सो 9k मायनस 27 इक्वल्स टू 0. सो हा मिळणार आहे 9k इज इक्वल्स टू 27, कारण मायनस 27 ज्यावेळेस शिफ्ट होतो त्यावेळेस तो प्लस 27 होतो. मग हा 9 जर आपल्याला कसा लिहिता येतो, के इक्वल्स टू 27 डिवायडेड बाय 9. सो के इक्वल्स टू तुम्हाला काय मिळणार आहे 3. सो के इज इक्वल्स टू 3 ही तुमचं काय झालं, आन्सर झालं. म्हणजे या क्वेश्चनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने के ची व्हॅल्यू फाइंड करायला आलेली आहे, बरोबर? काय केलं, जस्ट यू हॅव टू पुट दॅट एक्स इज इक्वल्स टू 3 इन द गिवन इक्वेशन अँड यू जस्ट हॅव टू सॉल्व्ह इट फॉर के. ओके, आपण तेच केलं आणि आपल्याला इथे काय मिळालं, के ची व्हॅल्यू मिळालेली आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी येऊ शकतो. खूप सोप्या पद्धतीने हा मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. अशा पद्धतीचा कोणताही प्रश्न जरी तुम्हाला आला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, तुम्हाला फक्त ही व्हॅल्यू याच्यामध्ये काय करायची असते, पुट करायची असते. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन जी की ॲक्टिव्हिटी टाईपमध्ये आपल्याला तो दिलेला आहे, पाहूया आपण काय आहे.
ओके, बघा ओके असा प्रश्न आहे आपला. तुम्ही पाहू शकता, वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 5m² + 2m + k = 0 इज -7/5. वन ऑफ द रूट म्हणजे कुठला तरी एक रूट त्याचा आपल्याला दिलेला आहे, म्हणजेच काय, रूटची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे त्याचं सोल्युशन दिलेलं आहे आपल्याला. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. आपल्याला फक्त के ची व्हॅल्यू फाइंड करायची. किती सोपं आहे. मग इथे काय करावं लागेल, -7. बघा आता इथे बॉक्स दिलेला आहे, सुरुवातीचा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये काय रूट आहे आपल्याला दिलेला, तर -7/5. मग इथे लिहा -7/5 इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन दिस. म्हणून पुट m = किती पुट करावं लागेल, -7/5. तोच नंबर पुट करायचा आहे, बरोबर ना. तो कशामध्ये पुट करायचा आहे, तर या इक्वेशनमध्ये. आता आपण हे इक्वेशन इथे सोडवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, बघा कशा पद्धतीने याला सोडवता येईल आपल्याला. पहा कशा पद्धतीने सोडवता येईल ते पाहूया आपण. पुट करायचं आहे आपल्याला, बरोबर का नाही. मग आता पुट करत असताना आपल्याला कशात पुट करायचं आहे, तर या इक्वेशनमध्ये म्हणजे 5m² मध्ये, म्हणजे 5 इन ब्रॅकेट -7/5 ओके ब्रॅकेट स्क्वेअर, कारण इथे स्क्वेअर होता, कारण m² होता, बरोबर का नाही, प्लस 2 × -7/5 प्लस k = 0. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आता तुम्ही इथे पाहू शकता, याचा स्क्वेअर, निगेटिव्ह टर्मचा स्क्वेअर हा नेहमी कसा येतो, पॉझिटिव्ह येतो. म्हणजे इथे तुम्हाला लिहावं लागेल 5 × 7 -7चा स्क्वेअर येतो 49 आणि हा 5चा स्क्वेअर येतो 25. करेक्ट आहे. प्लस आता इथे तुम्ही जर पाहिलं तर हा +2 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह 2 आहे आणि हा निगेटिव्ह 7. याचा आन्सर येणार आहे निगेटिव्ह कारण पॉझिटिव्ह टर्म आणि निगेटिव्ह टर्मचं मल्टिप्लिकेशन कसं येतं, निगेटिव्ह. सो 7 × 2 = 14 आणि हा डिनॉमिनेटरमध्ये 5 ॲज इट इज प्लस k = 0. ओके, आता पुढे जा. या 5ने याला आपण काय करू शकतो, 5 × 5 = 25 असं लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळणार आहे, तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला इथे काय मिळणार आहे, तर 49 / 5 -14 / 5 प्लस k = 0. आता इथे डिनॉमिनेटर सेम आहेत, म्हणजे आपण काय करू शकतो, न्यूमरेटरची ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 49 - 14 / 5 प्लस k = 0. मग 49 - 14 किती येतो, 49 मधून 14 गेला तर आपल्याला मिळणार आहे 35. सो 35 / 5 प्लस k = 0. पॉझिटिव्ह का मिळाला, कारण 49चं पॉझिटिव्ह साईन आहे म्हणून, बिगर नंबर पॉझिटिव्ह साईन. मग 7ने आपण जर याला डिवाइड केलं, 7 × 7 7 × 5 = 35. सो 5 प्लस ओके नॉट 7, डिनॉमिनेटरला काय आहे आपल्याकडे, तर 5 आहे, बरोबर ना. आपण इथे 7 घेतलं, सो दॅट इज नॉट इक्वल. इथे काय करावं लागेल आपल्याला, तर 5 लिहावं लागेल प्लस k = 0. सो 5 × 5 5 7 = 35, म्हणजे 7 प्लस k = 0. मग याला आपल्याला लिहिता येतं k = -7 आणि अशा पद्धतीने आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता, अशाच पद्धतीने इथं सोडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या बॉक्समध्ये तुम्हाला फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या. त्यानंतर हे जे खाली आहे ते तुमचं हे उत्तर असणार आहे. प्लस लिहिलेलं आहे बघा, इथे प्लस लिहिलेलं आहे, याचा अर्थ 2 आणि -7/5 याचं उत्तर तुम्हाला इथे असं वेगळ्या पद्धतीने, म्हणजे कसं, तर -14 / 5 असं लिहावं लागेल. आणि इथे तुम्हाला लिहावं लागेल 5 × म्हणजे 5 × किती येणार, 49/5. तर आपल्याला ते मिळालेलंच आहे. काय मिळालं आहे आपल्याला, 49/5. म्हणजे इथे तुम्हाला लिहायचं होतं 49/5, बरोबर ना. सॉरी नॉट तिथे नाही, इथे लिहायचं होतं, बरोबर ना. मग त्यानंतर याचं दोघांचं ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला खाली मिळालं किती, 35/, म्हणजे इथे 7 लिहायचं होतं आणि मग हा 7 तिकडे शिफ्ट केला -7. सो अशा पद्धतीने तुमची के ची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळणार होती. प्रॅक्टिस सेट 2.1 इथे आपला समाप्त होतोय. आशा आहे की तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट व्यवस्थित समजलेला आहे. जर तुम्ही या प्रॅक्टिस सेटकडे व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर तुमचे 2 क्वेश्चन्स इथे, 3 क्वेश्चन्स नॉट 2, 3 क्वेश्चन्स तुमचे इथे फिक्स व्यवस्थित झालेले आहेत. ओके, अरे थांबा, कुठे चाललाय. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय. असा संपूर्ण कोर्स मोफत हवाय, मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे.
ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAK_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.